नमस्कार मित्रांनो, आपण इंग्लिश स्पीकिंगचा आपला प्रवास पुढे चालू ठेवतोय. दररोज आपण वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन कशा प्रकारे आपले इंग्लिश कम्युनिकेशन पुढे करता येईल ते आपण बघतो आहोत. काल परवा तेव्हापासून आपण बघितलं 2-4 दिवस की प्रश्न कसे विचारतात, त्याची उत्तर कशी द्यायची, कोणत्या शब्दाने प्रश्न विचारला तर आपण कोणत्या शब्दाने उत्तर द्यायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपण काल परवापासून बघतो आहोत. मॉडेल्स बघतो आहोत आपण. मला वाटतं आपण शल बघितला ना, शल, विल, कॅन, मे, माइट वगैरे आपण बघितले. शुड नाही बघितलं आपण, त्याच्याबद्दल आज थोडंसं बघूयात आपण. मस्ट पासून त्याच्यावर ते पण थोडं बघून घेऊ आपण. शुड आणि मस्ट याच्याबद्दल मागे बोलून झालंय, तरी पण काय हरकत नाही. ऑट टू हे सगळे एकासारखेच आहेत. हा, शुड म्हणजे काय, करायला पाहिजे. का करायला पाहिजे, मला असं वाटतं की तू असं करायला पाहिजे म्हणून. ऑट टू म्हणजे काय, करायला पाहिजे. का करायला पाहिजे, ती तुझी ड्युटीच आहे म्हणून. आणि मस्ट म्हणजे काय, करायलाच पाहिजे. का करायलाच पाहिजे, कारण तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. हा तुझ्याकडे कुठलाच ऑप्शन नाही त्याशिवाय. यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. दिस इज कंपल्सरी म्हणून. हे तिघ जण सारखेच आहेत. हा, यांची वाक्य आपण वापरली पाहिजे. आणि मी परत परत सांगतो, खूप वेळा सांगतो, आता पुन्हा सांगतो, जितके पण मॉडेल्स असतील, जितके पण हे ऑक्झिलरीज आहेत ना, यांना ऍक्शन चिटकून लावायची यांच्या शेजारी इथेच. शुड गो, हॅव टू गो, मस्ट गो. म्हणजे बोलताना, हा, लिहिताना तुम्ही दूर लिहा, कशी लिहा, परंतु बोलताना मात्र ऍक्शन त्यांना चिटकूनच आली पाहिजे. एवढी काळजी घ्या. आणि आपलं बोलण्याचं काय एकदम काय अवघड नाही ना. आपल्याला माणूस आणि ऍक्शन इथपर्यंत पहिला टप्पा होतो आपला, है ना. एवढ्या गोष्टीची काळजी घ्या. मी तुम्हाला त्याची काही अडचण जाणार नाही एवढी. हा, केलं पाहिजे याच्यावर आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो समाजामध्ये. म्हणून याचा थोडासा अभ्यास करा, म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला. प्रॅक्टिस करून घ्या थोडीशी, म्हणजे तुम्हाला समजतंय. त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह करा. त्याचे प्रश्न विचारा. हेल्पिंग वर्बचा प्रश्न विचारा, डब्ल्यूएचचा प्रश्न विचारा. त्यांनी वाक्य दोन जोडा. बस एवढंच असतं इंग्लिश कम्युनिकेशन. म्हणजे काय वेगळं नाही काय, खूप मोठा तीर वगैरे नाही मारायचं आपल्याला. वाक्य, त्याचं नेगेटिव्ह, त्याचे प्रश्न, त्याचं कनेक्शन, एवढ्या गोष्टी आल्या भरपूर झाले. आपल्याला कोणी प्रश्न विचारला, आपल्याला उत्तर सांगता येत आहे, इट्स नाईस. हा, ठीक आहे ना. चला मग, तू दररोज कमीत कमी 5 तास अभ्यास केला पाहिजे. चलो फटाफट सांगत जा किंवा टाईप करत चला. आता याच्यामध्ये काय, माणूस आणि ऍक्शन कोणता आहे, तू अभ्यास केला पाहिजे, हे पहिला भाग झाला आपला. कोणाला नाही दिलं, काय नाही दिलं, दररोज 5 तास कमीत कमी, हा दुसरा भाग झाला. 2च टप्प्यात पूर्ण वाक्य बोलून झालं पाहिजे. करा ट्राय, किंवा लिहा इथे, मला बघू दे काय लिहित आहे, किंवा ट्राय करा. तू दररोज कमीत कमी 5 तास अभ्यास केला पाहिजे. कमॉन. चला, काय झालं, डोक्यावरून गेलं, काय झालं, तू दररोज अभ्यास केला पाहिजे, जमत नाही का, लिहित आहे का. जोपर्यंत तिकडनं उत्तर येत नाही तोपर्यंत इकडून कोर्स पुढे जाणार नाही. चलो, टीचिंग नाही, हिअर वी आर ट्रेनिंग. तू दररोज 5 तास अभ्यास केला पाहिजे कमीत कमी. यू शुड स्टडी 5 hours डेली. यू शुड स्टडी झालं, कमीत कमी 5 तास कसं म्हणणार, कमीत कमी 5 तास कसं म्हणणार, फक्त 5 तास झालं, कमीत कमी कुठे आहे, बरोबर. ऍटलिस्ट. ऍटलिस्ट, लेस दॅन नाही, ऍटलिस्ट. लिहून घ्या, क्लिअर करा. यू शुड स्टडी ऍटलिस्ट. आणि अजून एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा पण तुम्हाला 3 तास 4 तास असं म्हणायचं असेल ना, त्याच्या अगोदर फॉर लावा, फॉर. कधी पण लक्षात ठेवा, काही पण टाइम सांगायचा असला ना, 2 दिवस 4 दिवस 5 महिने 2 वर्ष, त्याच्या अलीकडे फॉर म्हणत चला. हा,
You should study at least for 3 hours, at least for 5 hours, at least for 3 hours, minimum for 3 hours daily. चालतंय. You should study minimum for 3 hours. ओके. आणि पटपट उत्तर द्या. तुम्ही जितक्या लवकर पटापट उत्तर द्याल तितक्या लवकर आपण पुढे जाऊ. तुमची गाडी अटकली, मी तिथेच थांबून ठेवणार. मला काही घाई नाहीये पुढे न्यायची. ओके. This is up to you. How you want to take your course ahead. Faster or slowly. It's up to you. चला. त्याने माझ्या कामात मला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. या किंवा सांगा. त्याने माझ्या कामात मला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. त्याने डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. कोणाला? मला. कुठं? माझ्या कामात. 3 टप्प्यात उत्तर येईल. पटकन सांगा. जास्त वेळ नका लावत जाऊया. नाहीतर बोला तरी किंमत काही. कुशाला टाईप करा वाटलंच तर. बोलायला त्रास होतो टाईप कर पण फास्ट. त्याने मला माझ्या कामात डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. त्याने डिस्टर्ब नाही केलं पाहिजे मला माझ्या कामात. कम ऑन. लवकर टाईप करा. बोला. He should not disturb me. पहिला बॉक्स काय सांगितला होता? माणूस आणि ऍक्शन ना. ही शुड नॉट डिस्टर्ब. 3 तर इकडेच करून टाकली तू. एका बॉक्स मध्ये सगळं टाक ना. आर्यन बरोबर रोहित बरोबर तुमचं. एका बॉक्स मध्ये सगळं टाक. He should not disturb me. He should not disturb. He should not disturb. He should not disturb. म्हण. He should not disturb. He should not disturb. हे आलं पाहिजे असतं. असं नाही. He should not disturb. That's not the way. He should not disturb me in my work. असं पाहिजे तरच ते बरोबर येईल. हा. शूटच्या जागेवर तुम्हाला मस्ट वापरायचं. तुम्ही मस्ट वापरून बघा. तू सकाळी 7 वाजता माझ्या घरी आलंच पाहिजे. च आला मस्ट लावा. बोला. तू सकाळी 7 वाजता माझ्या घरी आलंच पाहिजे. पहिल्यांदा काय? तू आलंच पाहिजे कसं म्हणणार? चलच नाही. टाईप करा किंवा बोला. शांत बसून काही मिळणार नाही. रुद्रा. You must come to my house at 7 in the morning. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. 7 o'clock in the morning म्हणायचं. हा. At 7 o'clock in the morning. व्हेरी नाईस. हे बघा जे बोलतील जे इथं सहभाग घेतील त्यांनाच मी सांगणार आहे. बाकीच्यांना मी काही विचारणारही नाही. काहीच नाही. दिस इज युअर पार्ट. युअर जॉब. आमचे एक सर नेहमी सांगायचे शिकणं ही शिकणाऱ्याची जबाबदारी आहे. शिकवणं ही शिकवणाऱ्याची. आता माझ्याकडे रोल कोणता आहे? शिकवण्याचा. मी माझं काम करतोय. तुमचा रोल कोणता आहे? शिकण्याचा. आता तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही जर तुमचं काम नाही केलं तुमचं नुकसान होईल त्यात. माझं काही नुकसान नाही होणार आहे. काम करायला घ्या. हा. याच वाक्याला आहे तुझं कामच म्हणायचं तर ऑट टू म्हणा. यू मस्ट कम माय होम मॉर्निंग. 7 वाजता राहिलं ना. अर्ली इन द मॉर्निंग एट 7 o'clock. But you ought to come there. ought to काय? ought to म्हणजे should. You ought to come. You ought to come. बरोबर आहे. You ought to come. You ought to come there. म्हणजे तू तिथे आलं पाहिजे. का आलं पाहिजे? मी म्हणतोय म्हणून नाही. ते तुझं कामच आहे. तुझी ड्युटीच आहे तिथे येणं. You ought to come there. हे ought to जास्त वापरत नाही लोक. त्यांना माहित नाही राहत म्हणून. परंतु तुम्हाला माहित झालं तर मी वापरत चला. नाही काय ते किमान शूड तरी वापरा. शूड आणि मस्ट मधला फरक समजतोय का? टाईप करा मला बघू तुम्हाला शूड आणि मस्ट मधला फरक समजलाय का? ओके कळलंय. गव्हर्नमेंटने प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला
10,000 रुपये टाकले पाहिजे. चलो गव्हर्नमेंटने टाकले पाहिजे डिपॉझिट. चलो फास्ट. काम. गव्हर्नमेंटने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकले पाहिजे. चलो फास्ट. काय झालं? खूप वेळ देतात तुम्ही, त्याच्यामुळे तुमचा कोर्स खूप लेझी असा निवांत चालतो. मी हे 2 मिनिटात एक्सप्लेन करून पुढे जाऊ शकतो, पण माझी तशी इच्छा नाही. ओके. The द गव्हर्नमेंट शुड पे इन एव्हरी फार्मर्स अकाउंट. 10,000 रुपये कुठे गेले बाबा? हा, बोला बोला, ज्याला बोलायचं नाही बोला. the government should send हम्म. the government should send 10 रुपीज. 10,000 rupees to every farmer. व्हेरी गुड. आणि त्याचं अकाउंट कुठे गेलं? जे जे आपल्याला म्हणायचंय ना ते सगळं म्हणता आलं पाहिजे. शॉर्टकट मारू नका, पळू नका कुठे. जे तुम्हाला वाटतंय, जे व्हॉट डू यू फील फ्रॉम विदिन ना, ते सगळं बोला ना. काय म्हणतोय? द गव्हर्नमेंट शुड पे ₹10,000 इन एव्हरी फार्मर्स अकाउंट. मग दिले पाहिजे, जमा केले पाहिजे. डिपॉझिट शब्द नाही का तुमच्याकडे? हा, म्हणता आलं पाहिजे. राईट. बर, ही गोष्ट मी तुला सांगायला पाहिजे का? आता प्रश्न विचारला. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. आता ही गोष्ट मी तुला सांगायला पाहिजे का? कसं होईल आता? मी तुला सांगायला पाहिजे का? सांगायला पाहिजे म्हणजे शूड, एवढं कळलंय ना? त्याचा प्रश्न आला, मी तुला सांगायला पाहिजे का? उलट करा. शुड आय? शुड आय टेल? शुड आय टेल? शुड आय टेल तुला? शुड आय टेल तुला दिस थिंग? ही गोष्ट समजते का? डोक्यावरून चाललंय? अरे बोला, येस नो. Yes. बर, मी तुझ्या बरोबर यायला पाहिजे का कॉलेजला? चलो ट्राय. मी तुझ्या बरोबर कॉलेजला यायला पाहिजे का? पहिल्यांदा मी यायला पाहिजे का? तुझ्या बरोबर कॉलेजला. संपलं. रोहित, चला. शुड आय कम विथ यू टू कॉलेज? व्हेरी गुड, व्हेरी नाईस, खूप छान. तुला प्रत्येक गोष्ट टीचरने समजूनच सांगितली पाहिजे का? शिकवलीच पाहिजे का? समजून सांगणे म्हणजे एक्सप्लेन. हा, तुला प्रत्येक गोष्ट टीचरने एक्सप्लेनच करून सांगितली पाहिजे का? चला, आता शुड यू नाही. हा, एक्सप्लेन करणार कोण आहे? टीचर. मग त्याला घ्यायचं शुड बरोबर. काय लक्षात घ्या, कोण कोण ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ते शुड बरोबर घ्यायचं, हेल्पिंग वर्ब बरोबर. हा, प्रत्येक गोष्ट तुला टीचरांनी समजूनच सांगितली पाहिजे का? चलो फास्ट. लिहायला उशीर होत असेल तर तोंडी बोला ना, माईक ओपन करा. कसली भीती वाटते तुम्हाला? माईक बंद करून बोलता का तुम्ही? चला, शूट द टीचर किंवा शूट टीचर. बोला बोला बोला. मला तर येते बाबा. शूट टीचर एक्सप्लेन. काय अवघड नाहीये. पूजा, चला. समृद्धी, रुद्र, चला. शूट टीचर एक्सप्लेन तुला प्रत्येक गोष्ट? बोला. तुम्ही बघताय नाही, माझ्याकडे बघताय ना? बोला ना मग. शूट टीचर एक्सप्लेन यू एव्हरीथिंग. इच अँड एव्हरीथिंग म्हणायचं. रुद्रा, प्रत्येक गोष्ट म्हणजे इच अँड एव्हरीथिंग. लिहून घ्या. प्रत्येक गोष्ट म्हणजे इच अँड एव्हरीथिंग. शुड. ओके. बर, तू अभ्यास करायला नाही पाहिजे का? तू अभ्यास करायला नको का? नको का म्हणजे नाही पाहिजे का? हा, मग तू अभ्यास करायला नाही पाहिजे का? चला ट्राय करा. आता निगेटिव्ह प्रश्न विचारला. हा,
म्हणजे तू अभ्यास करायला पाहिजे का? शुड यू गो देअर? शुड यू स्टडी? तू अभ्यास करायला नाही पाहिजे का? शुड यू नॉट स्टडी? कळतंय का? शुड यू नॉट स्टडी किंवा शुडंट म्हणा. शुडंट यू स्टडी? शुडंट यू गो देअर? तू जायला नाही पाहिजे का? शुडंट यू गो देअर? तू प्रयत्न नको का करायला? शुडंट यू ट्राय? असं नको का करायला? करायला नाही पाहिजे का? शुडंट 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 किंवा शुड यू नॉट? शुड यू नॉट? शुड यू नॉट? शुड यू नॉट? तू कम्प्युटरचा पासवर्ड बदलायला नाही पाहिजे का? चलो फास्ट. तू कम्प्युटरचा पासवर्ड बदलायला नाही पाहिजे का? कोण सांगतं? चलो फास्ट. कोण सांगतं? शुड यू चेंज पासवर्ड ऑफ कम्प्युटर? बदलायला नाही पाहिजे का? असं म्हटलं. तू बदलायला पाहिजे का? शुड यू चेंज? आणि तू बदलायला नाही पाहिजे का? ते कसं म्हणणार ते सांगा. चला. शुड यू नॉट चेंज? बरोबर. मी तुला का शिकवायला पाहिजे? मी तुला का शिकवू? म्हणजे का शिकवायला पाहिजे मी तुला? तुला प्रत्येक गोष्ट मीच शिकवायला पाहिजे का? शुड आय टीच यू इच अँड एव्हरीथिंग? का मीच तुला शिकवायला पाहिजे प्रत्येक गोष्ट? प्रत्येक गोष्ट मीच तुला का बरं शिकवायला पाहिजे? का अगोदर घ्या. का? का? ज्यांना डब्ल्यूएच प्रश्न विचारता येतात ना त्यांचं इंग्लिश चांगलं असतं. का? का साठी कोणता शब्द आपल्याकडे? व्हाय आहे ना? व्हाय म्हणा. बाकी परत शूट पासून सुरू करा. बोला फटाफट. तुला प्रत्येक गोष्ट मी का शिकवायला पाहिजे? Why should I teach you? एकदम बरोबर. व्हाय शुड आय टीच यू? व्हाय फक्त घ्या. व्हाय शुड आय टीच यू? शुड आय टीच? शुड आय टीच? व्हाय शुड आय टीच? तुला प्रत्येक गोष्ट. सोपं आहे ना? अवघड आहे का? आता याला जोडला आपण रोज. हा, तुला प्रत्येक गोष्ट मीच सांगायला पाहिजे का? तुला स्वतःला समजत नाही का? आता बघा हा, तुला समजत नाही का? प्रश्नामध्ये प्रश्न आला याचा अर्थ ना. प्रश्न आला. समजत नाही का? समजतं का? मग आपण प्रॅक्टिस करायची याची. तुला समजतं का? अच्छा, समजतं का? त म्हणजे डू. एवढं कळतंय ना, डू आणि डज. समजतं का? डू डज. समजत नाही का? डोंट डझंट. म्हणजे ही गोष्ट फार मॅटर करते की ऍक्शन काय आहे त्याच्यावर डिपेंड करेल की तुम्ही कोणतं हेल्पिंग वर्ब वापरताय. कळतंय का रोहित मी काय म्हणतोय ते? Yes, sir. आपण त्याच्यावर काम करत नाही म्हणून आपलं चुकतंय. Sir. म्हणून एवढं काठ्या आहे ना Okay. त्याची चांगला एक मोठं पेपर करा. लिहा समोर. स्केच पेनने लिहा ते आणि समोर लावून द्या तुमच्या घरामध्ये कुठेतरी. तुला प्रत्येक गोष्ट मी सांगायला पाहिजे का? शुड आय टेल यू इच अँड एव्हरीथिंग? का बरं सांगायला पाहिजे मी? वाय शुड आय टेल यू इच अँड एव्हरीथिंग? तुला समजत नाही का? मग डू यू नॉट अंडरस्टँड दिस? असं आपल्याला पटकन आठवलं पाहिजे. अच्छा, तू जात नाही का? डू यू नॉट गो देअर? डोंट यू गो देअर? तुला समजत नाही? डोंट यू अंडरस्टँड? तुला कळत नाही? डोंट यू अंडरस्टँड? तुला माहित नाही का? डोंट यू नो? वाय शुड आय टीच यू इच अँड एव्हरीथिंग? डोंट यू अंडरस्टँड दिस? व्हेरी नाईस. म्हणजे अशी जोड करता आली पाहिजे. बरोबर आहे की नाही रोहित? मी काय म्हणतोय ते कळतं तुम्हाला? येस नो? Yes, sir. आपल्याला ना दोन वाक्याची जोड करता आली पाहिजे. वी शुड अंडरस्टँड हाऊ टू जॉईन टू सेंटेन्सेस. आणि मज्जा काय माहितीये का? तुम्ही एक शूडचं वापरताय तर तुम्हाला दुसरं लगेच डोंटचं घेता आलं पाहिजे. एक कॅनचं वाक्य घेतलं दुसरं विलचं घेता आलं पाहिजे. ही जे जगलिंग आहे ना त्याच्याबरोबर खेळणं जे आहे म्हणतो ना आपण ते जमलं पाहिजे. तुम्ही बघितलं का एका माणसाच्या हातावर 3 बॉल असतात. एक बॉल फेकतो वरती. बघितलं की नाही कधी गेम तो? तो बॉल फेकतो वरती त्याच्याकडे 3 बॉल असतात 3 किंवा 4. तो सन 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 फेकत राहतो. झेलतो फेकतो, झेलतो फेकतो. तसंच इंग्लिश आहे. मध्ये डोंटचं वाक्य, मध्ये डिडंटचं वाक्य, मध्ये हॅवचं वाक्य, मध्येच कॅन आलं, मध्ये शूड आलं. हे कधी होणार जग? हे कधी जमणार तुम्हाला एवढं खास?
जेव्हा तुमचं डोकं ठिकाणावर राहील तेव्हा, मी काय म्हणतोय त्याच्याकडे तुमचं लक्ष राहील तेव्हा जमेल ना, नाहीतर नाही जमणार. ओके. हा, बर. मी तुला प्रत्येक गोष्ट सांगायलाच पाहिजे का? सांगायलाच पाहिजे का? मस्ट ने विचारा. मस्ट आय टेल यू इच अँड एव्हरीथिंग? मस्ट आय, मस्ट आय, मस्ट आय. च. मी तुला सांगायलाच पाहिजे का? तुला समजत नाही का? डोंट यू अंडरस्टँड दॅट? मी तुला सांगायलाच पाहिजे का? मस्ट आय टेल यू? मस्ट आय एक्सप्लेन दिस इच अँड एव्हरी टाइम? मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे का? शुड म्हणजे नुसतं करायला पाहिजे. ऑट टू म्हणजे नुसतं करायला पाहिजे, कारण तुझं काम आहे ते. ना? बरं. मी कुठे सही करायला पाहिजे? मी कुठे सही करायला हवी? बोला. मी कुठे सही करायला पाहिजे? सांगा. मी कुठे सही करायला पाहिजे? पहिल्यांदा कुठे? बोला मित्रांनो, बोला. इतकं तुम्हाला सोपं करून कोणी सांगणार नाही. चला. मी कुठे सही करू? कुठे सही करायला पाहिजे? पहिल्यांदा काय आलं? कुठे आलं ना? Where? वेअर. परत पुढे शूडने सुरुवात करा प्रश्न. कसा होईल प्रश्न? वेअर शुड आय साइन? वेअर शुड आय साइन? एकदम बरोबर. राईट. खूप छान. वेअर शुड आय साइन? खूप छान. आपण आपल्या फॅमिलीसाठी काय केलं पाहिजे? चलो. इंग्लिश कम्युनिकेशन येणं म्हणजे प्रश्न विचारता येणं आणि समोरच्याने प्रश्न विचारला तर उत्तर सांगता येणं. स्वतःला जर कळलं प्रश्न कसा तयार होतो, मग हे समजतं की उत्तर कसं द्यायचं. त्याने उत्तर देण्याचं साधं सोपं टेक्निक आहे. त्यांनी पुढच्या वाक्य प्रश्न विचारताना जे हेल्पिंग वर्ब वापरलं ते आपण आपल्या उत्तरात वापरायचं. संपला विषय. सांगा. आपण आपल्या फॅमिलीसाठी काय केलं पाहिजे? देशासाठी काय केलं पाहिजे? कसं विचारणार? कम फास्ट. व्हॉट शुड वी डू? एकदम बरोबर. फॉर अवर फॅमिली. छान. समजतंय ना रुद्र? रुद्र समजतंय ना? आर्यन बाकीच्यांना पण समजतंय ना? Yes, sir. सगळ्यांना समजतंय का आहे? हो डोक्यावरून सर. Yes, sir. कळतं. व्हेरी गुड. काय केलं पाहिजे? कुठे गेलं पाहिजे? हा, बरं. तुम्हाला एक खूप छान सांगतो. हा, शॉर्टकट सांगतो एक. कधी कधी आपण असं म्हणतो बघा, काय करायचं? असं म्हणतात का रे तुमच्याकडे? काय करायचं का नाही म्हणत? म्हणतात ना. काय करायचं? कुठे जायचं? काय खायचं? काय बघायचं? कसं यायचं? कसं जायचं? असं म्हणतो की नाही आपण? म्हणतो. Yes, sir. हम्म. असं जेव्हा म्हणायचं असेल ना, तेव्हा फक्त आता काय करायचं म्हणायचं असेल ना, व्हॉट व्हॉट म्हणजे काय, बरोबर? आणि करायचं म्हणजे टू डू म्हणा फक्त बस. व्हॉट टू डू? काय करायचं? काय खायचं? कसं म्हणाल काय खायचं? What? व्हॉट टू ईट? काय पाहायचं? कसं म्हणणार काय खायचं? काय काय पाहायचं? काय बघायचं? What? व्हॉट टू सी? काय एक्सप्लेन करायचं? चल What to explain? व्हॉट टू What? एक्सप्लेन. काय अपेक्षा करायची तुमच्याकडून? कम कम कम. तुमच्याकडून काय अपेक्षा करायची? काय झालं रे? तुमच्या What? हा, व्हॉट टू बोला बोला. What to expect? करेक्ट. तुमच्याकडून. तुमच्याकडून. What to expectation from you? एक्सपेक्टेशन वगैरे काही नाही. इथं ऍक्शनचा पहिला फॉर्म आहे हे. पहिला फॉर्म. व्हॉट टू एक्सपेक्ट
फ्रॉम यू. समजतंय का? Yes. पहिलं फॉर्म घ्या, हे खूप भारी आहे. बर, लगेज कुठं ठेवायचं? लगेज बिस्तरा कुठे ठेवायचं? सामान बोला फटाफट. लगेज कुठे ठेवायचं? कम फास्ट. लगेज कुठे ठेवायचं हो? बोला. कुठे म्हणजे काय? वेअर. Where to place? ठेवायला काय म्हणतं हे तर आठवलं पाहिजे ना तुम्हाला आधी, मग पुढे जाल ना. वेअर टू कीप द लगेज. शूज कुठं काढायचे? चला पटपट बोला यार. नुसतं बघू नका माझ्याकडे, मला माहिती मी सुंदर दिसतो. चला, शूज कुठे काढायचे? चला मित्रांनो, चला ताकद लावा. शूज कुठे Where to remove? काढायचे? हा, Where to remove? शूज. बाकीच्यांना काय उपवास आहे काय? ज्यांना बोलायचं नाही ना, मागे गोंगाट आहे, त्यांनी टाईप करा. नुसतं बघू नका माझ्याकडे. हे नंतर बोलताना अडचणी येतं, मग आपण म्हणतो काय मला आलंच नाही. जेव्हा जे करायचं तेव्हा आपण करत नाही. वेअर टू रिमूव्ह द शूज. काय विचारायचं? व्हॉट टू आस्क. हे कळलं पाहिजे आपल्याला. हे जर तुम्हाला कळलं ना, तिथे कसं जायचं? हाऊ टू गो देअर. हाऊ टू गो, कसं जायचं? ही पोस्ट डिलीट कशी करायची? चला फटाफट. ही पोस्ट डिलीट कशी करायची? चलो बताओ. How to delete this? ही पोस्ट. This post. हाऊ टू डिलीट दिस पोस्ट. कळतंय? Yes. कोणत्या महिन्यात रजिस्ट्रेशन करायचं? कोणत्या महिन्यात? इन विच मंथ टू रजिस्टर. इन विच मंथ टू रजिस्टर और टू डू द रजिस्ट्रेशन. हे खूप छान आहे. हा, कुठे जायचं? काय करायचं? कुणाला भेटायचं? कुणाला भेटायचं कसं म्हणणार बरं? कुणाला भेटायचं? कुणाला म्हणजे हुम. हुम टू Whom विजिट. to? हुम टू विजिट. हुम टू मीट. हुम टू सी. कुणाला भेटायचं? हे प्रश्न पण फार छान आहेत. हे प्रश्न विचारावे लागतात आपल्याला कधी कधी. याचा अभ्यास करा. हा, किती रुपये द्यायचे? सांगा बरं आता, म्हणा बरं. किती रुपये द्यायचे? किती रुपये द्यायचे? How many? हाऊ मेनी रुपीज टू पे. हा, तर हे पण शिकून घ्या थोडंसं. काय करायचं? कुठे जायचं? कोणाला भेटायचं? कसं शिकायचं? टू लावून टाकायचं त्याला. हा, बर. आता आपल्याला शूड पण कळलं, मस्ट पण कळलं. नंतर आपण अजून काय पाहिलं? यू ऑट टू पण पाहिलं ना. आता चला याच्याकडे या एकदा. कोणाकडे? वूड कडे जाऊ. वूड आणि कूड कडे जाऊयात. कूड. कूड आणि वूड यांच्याकडे पण जरा बघू पण. हा, हे तिघ जण फार विचित्र आहे. एक शूड, एक कूड आणि वूड ना. हे जास्त महत्वाचे. शूड कळला तुम्हाला आता? केलं पाहिजे. हा, हे सोपं आहे. चल कूड कडे या. कूड म्हणजे काय? कॅन म्हणजे करू शकतो ना, त्याचा भूतकाळ आहे कूड. करू आता मी करू शकतो म्हणजे कॅन. आणि काल मी करू शकत होतो म्हणजे कुड. करू शकत होतो किंवा करू शकलो काल, या अर्थाने कुड वापरतात. करू शकत होतो, करू शकत नव्हतो, हे घेऊन टाका. आणि हे पण छान आहे. करू शकलो,
आणि करू शकलो नाही. अजून एक तुम्हाला सांगतो, कुड हा 90% वेळा नेगेटिव्ह म्हणूनच वापरतात. म्हणून पुढच्या वाक्यात बऱ्याचपैकी म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स ना कुडच्या ऐवजी कुड नॉट असं येत असतं. तुम्ही कुड नॉटला शॉर्टकट म्हणू शकता कुडंट, आणि कुडंटचाही शॉर्टकट वापरू शकता कुडंट. शिकून घ्या हे. यालाच लावायची ऍक्शन. कुडंट गो, कुडंट सीट, कुडंट से. या दोन फ्लेवर सांगितले मी तुम्हाला आता पुढचे. कोणकोणते? पहिला फ्लेवर काय सांगितला? करू शकत होतो, करू शकत नव्हतो. दुसरा फ्लेवर काय सांगितला? करू शकलो, करू शकलो नाही. दोन्ही पण पाठ करून ठेवा. त्याला तुम्हाला दोघांपैकी जे पण म्हणायचं असेल तुम्हाला खूप महत्वाचं आहे, काम येईल. बर, खूप गर्दी होती म्हणून मी तुम्हाला कॉल करू शकलो नाही. खूप गर्दी होती, कसं म्हणणार खूप गर्दी होती? जेव्हा तुम्हाला कन्फ्युजन होईल की मला वाक्यच बोलता येत नाहीये, खूप गर्दी होती. आता व्हेरी मच क्राऊड आणि होती म्हणजे वॉज. काय व्हेरी मच क्राऊड वॉज, टू मच क्राऊड वॉज, हे तर अर्धवट वाक्य झालं. म्हणून एक गुरुमंत्र देऊन ठेवतो, तेवढं लक्षात ठेवा. जेव्हा खूप छोटस वाक्य आहे, लाईट आहे, लाईट नाही, पाऊस आहे, पाऊस नाही, पाहुणे आहेत, पाहुणे नाही आहेत, पाहुणे होते, पाहुणे नव्हते, हा, एक राजा होता. शॉर्टकट वाले वाक्य, छोटे छोटे. खूप गर्दी होती, खूप टेन्शन होतं, असं म्हणतो की नाही आपण कधी कधी छोटे छोटे वाक्य एकदम. हा, एक डाऊट होता, एक डाऊट आहे, हा, ऐकणार आहे, रुद्र आहे. असे जे वाक्य आहे ना, छोटे छोटे वाक्य, एक प्रॉब्लेम होता, डाऊट होता, गर्दी होती, लाईट नव्हती, लाईट होती, टेन्शन होतं, पाहुणे होते, असे शॉर्ट वाले छोटे छोटे वाक्य म्हणायचे असतील तेव्हा लिहून घ्या. देअर वॉज, देअर वेअर भूतकाळासाठी. वर्तमान काळामध्ये देअर इज आणि देअर आर. हे स्टार्टर्स आहे ना, यांनी स्टार्ट करू शकता. यू मे स्टार्ट विथ देम. एक प्रॉब्लेम होता, होता ना, मग देअर वॉज म्हणून. देअर वॉज ए प्रॉब्लेम, एक अडचण होती. देअर वॉज वन डिफिकल्टी. ठीक आहे. खूप गर्दी होती, देअर वॉज खूप गर्दी. सर देअर वॉज काय? काहीच नाहीये, फक्त स्टार्टर आहे, हे कळतंय का? देअर वॉज म्हणजे तिथे होता असा अर्थ नाही घ्यायचा आपल्याला. देअर वॉज म्हणजे फक्त होता, बस एवढंच. फक्त त्याला करता द्यायचं म्हणून दिले. देअर वॉज अ प्रॉब्लेम, देअर वॉज नो इलेक्ट्रिसिटी, म्हणतो की नाही आपण असं ना. देअर इज वन पर्सन, देअर इज नो वन, असं म्हणतो आपण. देअर आर सो मेनी पीपल, देअर आर सो मेनी ऑप्शन्स. बघा, तुम्हाला जर असं म्हणायचं असलं अरे खूप ऑप्शन्स आहेत, मग आपण काय म्हणणार? सो मेनी ऑप्शन्स, एवढंच. आणि आहेत, आर, सो मेनी ऑप्शन्स आर. असं वाक्य बघितलंय का तुम्ही कुठं? सो मेनी ऑप्शन्स आर, असं कधी वाक्य पाहिलंय का? पाहिलंय का? अरे बोला हो की नाही. No. एवढंच वाक्य बघितलं अर्थ, सो मेनी ऑप्शन्स आर नाही. No. मग हे वाक्य कसं म्हणायला पाहिजे? देअर आर सो मेनी ऑप्शन्स. बरं, यांना पण अजून एक ऑप्शन सांगतो. हे सुरुवातीला आले बरोबर. जर तुम्हाला हे सुरुवातीला वापरायची नाहीये, तुमच्या मनाचा अगोदर म्हणायचं आणि हे शेवटी टाकायचे, ते ह्यांना उलट करा, रिव्हर्स करा. दिस इज ऑल्सो व्हेरी गुड आयडिया. काय? यांना उलट करून शेवटी टाका. असे जास्त वापरले तर सुरुवातीला वापरा. इकडे जर शेवटी वापरायचे असतील ना तर इज देअर म्हणायचं, आर देअर म्हणायचं, मग फुल स्टॉप.
इकडे पण वॉज देअर म्हणायचं, वर देअर म्हणायचं. म्हणजे हे दोन्ही प्रकारे वापरता येईल तुम्हाला, असं म्हणा किंवा असं म्हणा. सुरुवातीला म्हटलं तर देअर इज देअर वॉज असं म्हणा, शेवटी घेणार असेल तर उलट करा, इज देअर वॉज देअर असं. कळतंय का रे, का डोक्यावर चाललंय? कळतंय का? येस टाईप करा ज्याला कळतंय, नाही कळलं ओके. ऐका, कळतंय सर, डाऊट. कळतंय कळतंय ओके. परत सांगतो, डोंट वरी. तुम्ही छोटे छोटे वाक्य जर वर्तमान काळात असतील त्यांना देअर इज, देअर आर असं म्हणून वापरू शकता. भूतकाळात असतील देअर वॉज, देअर वेअर असं म्हणून छोटे छोटे वाक्य कॅच करू शकता. पण जर तुम्हाला असं, आता सपोज तुम्हाला असं म्हणायचंय की खूप लोक होते, खूप लोक होते, एवढंच म्हणायचं तुम्हाला, खूप लोक होते. दोन प्रकारे म्हणा, देअर वेअर सो मेनी पीपल. देअर वेअर घेतलं तुम्ही कारण वेअर म्हणजे जास्त लोक होते म्हणून, देअर वर सो मेनी पीपल. हेच वाक्य तुम्ही उलट कसं म्हणू शकता, सो मेनी पीपल वेअर देअर. आता कळलं का? याला शेवटी घेतलं वेअर देअर म्हणायचं. आता कळतंय का नाही कळतंय? तुला कळतंय? यस. मी मुद्दाम आउट ऑफ बॉक्स पण सांगतो तुम्हाला, दररोज पेक्षा वेगळं जरास. हा, फक्त ग्रामर नका शिकू. आता बघा, आपण काय म्हणतो, अरे खूप झाड आहेत तिकडे, खूप झाड आहेत. हा, सो मेनी ट्रीज. पण नुसते सो मेनी ट्रीज आर असं तर काही होणार नाही ना. आहेत म्हटलं म्हणून देर आर म्हणा, जास्त झाड आहेत ना, देर आर सो मेनी ट्रीज असं म्हणा. किंवा उलट करा, सो मेनी ट्रीज आर देअर म्हणा. हे टेक्निक आहे बोलण्याचं. हे जर तुम्हाला कळलं ना, तुमचं इंग्लिश नक्कीच पुढच्या स्टेजला जाईल. हा, देर इज वन सोल्युशन, एक सोल्युशन आहे. आता नुसतं वन सोल्युशन इज कस काय झालं, नाही चालणार ना. देर इज ए सोल्युशन किंवा वन सोल्युशन इज देअर, उलट केलं तर इज देअर, इकडून गेलं तर देअर इज असं म्हणायचं. हा, बघा, मग एक प्रॉब्लेम होता सर, सर देर वॉज वन प्रॉब्लेम असं म्हणू शकता. मग लाईट नव्हती ना, लाईट नव्हती. आता बोला, लाईट नव्हती कसं म्हणणार? गेस. लाईट नव्हती हो, चलो फटाफट. लाईट नव्हती. तुमची शांतता असली तर तुम्ही लिहिताय का विचार करताय का बोलताय, मला काहीच कळत नाही. त्यामुळे मी फक्त शांत बसून घेतो अशा वेळी. सांगा लवकर, लाईट नव्हती कसं म्हणणार? लाईट नव्हती, नो लाईट म्हणणार का? अरे बोला, लाईट नव्हती कशी म्हणणार? लाईट नव्हती. रोहित, चलो, तुमची नावं घेतल्यावर मग तुम्ही सांगता का रे? नाव घेण्याची गरज पडली पाहिजे का? डायरेक्ट सांगू शकत नाही. There was not light. नो लाईट म्हटलंय का? नो लाईट. काय समजायचं? लाईट आता नाहीये का तेव्हा नव्हती कसं काय कळणार? नव्हती म्हणतोय ना, याच्या आधी देअर वॉज म्हण ना. लाईट वॉज अँड देअर चालतंय. तिकडे म्हटलं लाईट वॉज नॉट देअर, लाईट वॉज अँड देअर असेच आहे. सुरुवातीला घेतलं देअर वॉज नो लाईट, नो इलेक्ट्रिसिटी असेच आहे. देअर वॉज देअर, देअर वॉज नो, वॉज अँड देअर. कोणत्याही प्रकार चाललं. देअर इज देअर, देअर इज नो, इज अँड देअर. दोन्ही प्रकारे घ्या, तुम्हाला खूप काम येईल ते. हा, बर चला, आता पुढे नाही त्या वाक्याला. लाईटच नव्हती म्हणून मी क्लास जॉईन करू शकलो नाही काल. चलो, दोन्ही वाक्य एकत्र बोलून दाखवा. सर काल लाईटच नव्हती म्हणून मी काल क्लास जॉईन नाही करू शकलो. काम
सर काल क्लास नाही जॉईन करू शकलो कारण लाईट नव्हती काल. हे बघा, सहभाग घेतला तर तुम्हाला कळेल, नाही घेतला तर काहीच नाही कळणार. मी तुम्हाला 2 मिनिटात एक्सप्लेन करून पुढे जाऊ शकतो. लाईट वॉजंट देअर yesterday, so I couldn't join class. एकदम बरोबर आलं. प्रयत्न केल्यावर येतेच ना, आपण करतच नाही. लाईट वॉज नॉट देअर, लाईट वॉजंट देअर yesterday, काल. म्हणून मला जॉईन करता नाही आला. करता आला नाही म्हणजेच करू शकलो नाही. हे कळतंय का? लिहून घ्या. कुडंटचं इथे पण करू, येतो काय? करू शकलो नाही म्हणजेच करता आलं नाही. लिहून घ्या हे. करता आलं नाही. जाता आलं नाही. आपल्या स्टाईलने करायचं. आपल्या गावाकडे आपण जसं बोलतो ना, तसं शिकून घ्यायचं, तसं कन्वर्ट करायचं. आपल्याला काय ब्रिटन मध्ये जायचं नाही लगेचच. हा, चलो. बर, डॉक्टरांकडे वेळ नव्हता म्हणून डॉक्टरांना आमच्या घरी येता आलं नाही. डॉक्टरांकडे वेळ नव्हता. आता लक्षात घ्या. आता मागचा डॉट जोडता आला पाहिजे, राईट? आता आठवा मागे जाऊन डॉक्टरांकडे वेळ होता. कडे म्हणण्यासाठी कोणता शब्द आहे आपल्याकडे? आठवतो का तुम्हाला? कडे. कडे म्हटल्याबरोबर आठवलं पाहिजे हॅव, हॅज आणि हॅड. होता म्हणायचं असल्यावर हा शब्द आहे हॅड. बरं, डॉक्टर हॅड टाइम म्हणावं तर डॉक्टरांकडे वेळ होता होईल, पण आपल्याला डॉक्टरांकडे वेळ नव्हता म्हणायचंय. लक्षात घ्या, हे V2 आहे ना, याचं निगेटिव्ह डिडंट हॅव असं होईल. आणि तुम्ही शॉर्टकट काय मारता याचा? हॅड नो. मला माहिती ते पण. हं. तुम्हाला तसं म्हणायचं असलं अमेरिकन इंग्लिश मध्ये, डॉक्टर हॅड नो टाइम असं म्हणा. एकदम प्युअरली ब्रिटिश मध्ये जायचं असलं, डॉक्टर डिडंट हॅव टाइम असं म्हणा. कळलं का नाही? हं? बघा, आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही माझ्या वडिलांना ऍडमिट करू शकलो नाही. सांगा पटापट. आमच्याकडे पैसे नव्हते. चला बरं, तेवढं तरी करून दे मला अगोदर. मला तुमच्यावर थोडा जरी कॉन्फिडन्स आला ना, झाला कोर्स संपला. चलो, आमच्याकडे पैसेच नव्हते. चला पटपट यार. नुसतं बघू नका माझ्याकडे, मला दृष्टी लागते त्याच्याने. आमच्याकडे पैसे नव्हते. बोला. ज्यांना मागचं जोडता येतं ना पुढे, त्यांचं इंग्लिश चांगलं. आमच्याकडे पैसे नव्हते. कोण सांगतं मला? फटाफट. चलो चलो चलो. वी हॅडंट मनी. परत आली गाडी फिरून तिथंच. सो आय डिडंट ऍडमिट माय फादर. चुकलं, दोन्ही पण चुकलं. अरे मी मागेच सांगितलं होतं, हॅवंट, हॅझंट, हॅडंट असं जेव्हा घ्याल तेव्हा याच्यानंतर ऍक्शनचं कितवं फॉर्म घ्यावं लागतं? तिसरं फॉर्म घ्यावं लागतंय. किती वेळा सांगून झालं? मनी हे तिसरं फॉर्म आहे का? नाही. मग का घेतलंय हॅडंट? रॉंग आहे ते. वी हॅडंट मनी नसतं. वी हॅडंट पेड, वी हॅडंट गॉन, वी हॅडंट ओपन्ड, वी हॅडंट क्लोज असं असतं ते. कडे म्हटल्यावर कडे नाही. याच्यावर काम करा बरं तुम्ही. कडे नाही. काम करा हे. डोंट हॅव, डझंट हॅव. कडे नव्हते. कडे नव्हते कसं म्हणतात? डिड हॅव. त्याचा स्क्रीनशॉट घ्या, काम करा त्याच्यावर. काय पण सांगून टाका तुमच्या मनानेच. का रे? तुम्हाला वाटलं तसंच. आमच्याकडे पैसे नव्हते. वी डिडंट हॅव मनी. आमच्याकडे वेळ नव्हता. वी डिडंट हॅव टाइम. किती दिवस आपण किती प्रॅक्टिस केली त्याची? रोहित, केली की नाही याची प्रॅक्टिस?
येस, टाईप करून येस. चला मग 2 वाक्य मला कोण सांगतं? आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही बरं का होई आमच्या वडिलांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकलो नाही. बोला. आणि रिस्क घ्या. बोला फटाफट. तुम्ही बोललात तर तुम्हाला येईल पुढचं. आमच्याकडे पैसे नव्हते. चला फटाफट. पहिला सेंटेन्स. वी डिडंट हॅव अमाऊंट, वी डिडंट हॅव मनी. म्हणूनला काय शब्द लावला तुम्ही? सो. आम्ही आमच्या वडिलांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकलो नाही. पहिल्या बॉक्समध्ये काय आलं सांगा? आम्ही ऍडमिट करू शकलो नाही. बरोबर? कसं आलं मग? आम्ही ऍडमिट करू शकलो नाही. So we couldn't, right? So we couldn't admit. कोणाला? आमच्या पप्पांना. आमच्या पप्पा आणि गणपती आणला. चला मग so we couldn't admit आमचे वडील. So we couldn't admit our father. मोठ्या हॉस्पिटलमध्ये कसं म्हणणार? मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कसं म्हणणार? इन बिग हॉस्पिटल, इन प्रायव्हेट हॉस्पिटल. म्हणता येईल की नाही म्हणता येणार? म्हणता आलं पाहिजे मित्रांनो. राईट. हे कोणतंही वाक्य तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मला अगोदर इंग्लिशमध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणून मी कधीही इंग्लिश स्पीकिंग कोर्स जॉईन करू शकलो नाही. चला, मला नव्हता म्हणजे माझ्याकडे नव्हता. डिडंट हॅव. ज्यांना कूड शिकायचं ना, ज्यांना कूड वापरायचं ना, कूड आणि कुडंट, त्याने पहिल्यांदा डिडंट आणि डिडंट हॅव याच्यावर काम करा बरं. चला, मला अगोदर इंग्लिशमध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणून मी कोणता इंग्लिश स्पीकिंग कोर्स जॉईन करू शकलो नाही. काम. मला इंग्लिशमध्ये इंटरेस्ट नव्हता कसं म्हणणार अगोदर? चला मित्रांनो, पटपट पटपट म्हणा. टाइम इज ओव्हर. बोला. मला अगोदर इंग्लिशमध्ये इंटरेस्ट नव्हता. पहिला बॉक्स. बीन वेटिंग फॉर यू. तुमची वाटच बघतोय मी. बोला. पुढे पळण्यापेक्षा एक एक वाक्य घ्या. लेडीज डिपार्टमेंट. नुसतं बघायला झाले का? सहभाग घ्या. मला अगोदर इंटरेस्ट नव्हता इंग्लिशमध्ये. आय डिडंट हॅव. चलो बरोबर आहे. डोंट कसं काय आलं रे बाबा आता? डोंट येईल का रोहित? नव्हता म्हणजे डिडंट. कधी शिकणार आहे मग? आय डिडंट हॅव इंटरेस्ट असे ना. मग आय डिड नॉट हॅव इंटरेस्ट बिफोर इन इंग्लिश पण म्हणून टाकलं म्हणून मी कोणताही कोर्स जॉईन करू शकलो नाही. सो आय कुडंट जॉईन एनी कोर्स. कुडंट जॉईन. शॉर्टकट मध्ये बोलायचं. कुडंट जॉईन. बघा इतकं शॉर्टकट. कुडंट जॉईन शुद्ध मराठीमधून लिहून दाखवू. कुडन. हा. जॉईन. याला ट नाही लावलं तरी चालत. आय कुडंट जॉईन द कोर्स. कळतंय? डिडंटचं पण वाक्य अगोदर द्यायचे बरोबर. अगोदर माझ्या वडिलांना माझं घर माहित नव्हतं, माझी रूम माहित नव्हती म्हणून माझे वडील माझ्या हॉस्टेलपर्यंत येऊ शकले नाही. बघा, माझ्या वडिलांना माझी रूम माहित नव्हती. हॅडंट पण नाही येणार ना रे दादा. किती वेळा सांगू तुला मी? डिडंट हॅवच्या ऐवजी हॅडंट येणार नाही. नोट कर. लिहून ठेव. सर का नाही येणार? 100 वेळा सांगून झाले. हॅडंट असलं तर पुढे ईडी लावावं लागेल. तिसरा फॉर्म वापरावा लागणार. तर माझ्याकडे काय नाहीये हे सांगताना आपण ईडी वाला शब्द वापरतो का? सांग. वापरतो का? असं होतं का आपण? आय डिडंट हॅव लुकड. आय डिडंट हॅव ओपनड. कुठं ऐकलंय असं? आय डिडंट हॅव क्लोज्ड
असं वाचतं का इंग्लिश कुठे? डिडंट हॅव म्हणजे कडे नव्हतं, टिंबटिंबला नव्हतं. मग आय डिडंट हॅव इंटरेस्ट, आय डिडंट हॅव टाइम, आय डिडंट हॅव पीस. ठीक आहे. हॅडंट म्हटलं त्यानंतर ऍक्शन झाली पाहिजे. आय हॅडंट गॉन देअर, आय हॅडंट लिसन दॅट, आय हॅडंट स्पोकन एनिथिंग, आय हॅडंट सेड एनिथिंग. हॅडंट नंतर तिसरं फॉर्म येणार. जेवढं लिहून घेतले ना त्याचे पारायण करा चांगले चांगले. एक होमवर्क म्हणून घ्या. कुडच्या अगोदर तुम्हाला एक होमवर्कचा पॅटर्न लिहून देतो, त्याप्रमाणे तयारी करा. वुडला बघू नंतर उद्या, काय अडचण नाही, काही घाई नाही आपल्याला. एक एक पॉइंट क्लिअर करून घ्या, छान समजून घ्या आणि तो आपल्या बोलण्यामध्ये येऊ द्या. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की मला इंग्लिश समजायला लागलं तर छान, वा वा वा, माझी मस्त प्रगती झाली, मला सरांनी सांगितलं सगळं कळलं. नाही सर, इंग्लिशच्या वाक्यात इंटरेस्ट हे वर्ब होतं म्हणून विचारलं. मला टिंबटिंब आहे, याच्यात वर्ब येईल का मला सांग. मला खायला आहे, हा, मला अमुक अमुक आहे. इंटरेस्ट हा शब्द वर्ब सुद्धा आहे आणि नाउन सुद्धा आहे. याच्यात आपल्याला नाउन घालायचंय ना, हे कळलं पाहिजे. हा, मराठीतून म्हणून बघ ना, मला टिंबटिंब आहे म्हणताना आपण काय म्हणतो? आय हॅव इंटरेस्ट. मला नाहीये, आय डोंट हॅव. हेच पाठ करा तुम्ही अगोदर. टिंबटिंबला आहे, टिंबटिंबला नाहीये. हॅव, डोंट हॅव, हॅज, डझंट हॅव. करा पाठ. टिंबटिंबला होता, टिंबटिंबला नव्हता. हॅड, डिडंट हॅव. ही हॅड, ही डिडंट हॅव. पाठ करा. आणि केलेलं आहे म्हणायचं, मग हॅवंट. केलेलं नाहीये. आय हॅवंट गॉन देअर, आय हॅवंट डन दिस, शी हॅजंट डन दॅट, ही हॅजंट गॉन देअर. केलेलं नाहीये, गेलेली नाहीये. हॅडंट म्हणजे केलं नव्हतं. ही हॅडंट रिपोर्टेड दॅट, ही हॅडंट सॉल्व्ड दॅट, ही हॅडंट टेकन दॅट, ही हॅडंट शोन एनी इंटरेस्ट, ही हॅडंट टेकन एनी इंटरेस्ट. म्हणू शकता थर्ड फॉर्म घेऊ शकता. पॅटर्न काय सांगतो लक्षात ठेवा. मी अमुक अमुक गोष्ट केली नाही, केली नाही म्हणून, म्हणजे इथं डिडंट आला का? मी अमुक अमुक गोष्ट माझ्या घरच्यांनी मला अलाउ केलं नाही असं म्हणतो ना आपण. म्हणून मी टिंबटिंब करू शकलो नाही. असे वाक्य आपल्या बोलण्यामध्ये खूप येतात. मग इथे लगेच स्टुडंट म्हणून, माझ्या वडिलांनी मला पैसे दिले नाही म्हणून मी तिकडे जाऊ शकलो नाही. माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला नाही म्हणून मी इंजिनिअरिंग करू शकलो नाही. माय फॅमिली डिडंट सपोर्ट मी, सो आय कुडंट डू दॅट. कळतंय की नाही? डोक्यावर चाललंय का? कळतंय का नाही? कळतंय. टाईप करा येस नो. अमुक केलं नाही म्हणून अमुक करू शकलो नाही, तमुक केलं नाही म्हणून तमुक करू शकलो नाही. कळतंय? ओके, व्हेरी नाईस. सिमिलरली माझ्याकडे अमुक होतं म्हणून तमुक करू शकलो नाही, माझ्याकडे तमुक नव्हतं म्हणून मी तमुक करू शकलो नाही, असे म्हणू शकतो ना. मला वेळ नव्हता म्हणून मी तिकडे जाऊ शकलो नाही, मला जरा टेन्शन होतं म्हणून मी तिकडे जाऊ शकलो नाही. म्हणजे इकडे मला टिंबटिंब होतं म्हणून मी ते करू शकलो नाही. मग हे कसं येणार? आय हॅड डॉट 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 म्हणून मी ते करू शकलो नाही. मला अमुक अमुक नव्हतं म्हणून मी तिकडे जाऊ शकलो नाही. याचं निगेटिव्ह काय? आय डिडंट हॅव. म्हणजे कुडेंटचं वाक्य जर येणार असलं तर तुम्ही इकडे कुठे भूतकाळामध्ये राहता. आय डिडंट, आय वॉज, आय लॉक्ड, हे पण घेऊ शकतो. आय वॉज नॉट रेडी,
इकडचे वाक्य इकडे आणि मग म्हणून मी ते करू शकलो नाही, म्हणून मी ते करू शकत नव्हतो. काही पण घ्या. शिकण्याची गोष्ट काय आहे? शिकण्याची गोष्ट काय? कुडंट हा भूतकाळ आहे. त्या काळात मी ते करू शकलो नाही, त्या काळात मी ते करू शकत नव्हतो, हा भूतकाळ झाला. इकडे भूतकाळ आहे, मग इकडे पण भूतकाळच येणार. इंग्लिशचा एक रूल लक्षात ठेवा. इंग्लिश काय म्हणतं, एकदा भूतकाळात गाडी सुरू झाली शेवटपर्यंत भूतकाळच न्यायचं. एक भूतकाळ इकडे भविष्यकाळ असं नाही चालत इंग्लिशमध्ये. एकदा भूतकाळ सुरू झाला पुढे सगळं भूतकाळच. म्हणजे इकडे तुम्ही वॉज वेअर वापरला तिकडे कुड वापरा, कॅन नको वापरू परत. समजतंय? हे फार महत्वाचं आहे. याच्यावर काम करायचं सगळ्यांनी. हा, स्क्रीनशॉट घेऊन टाका, काम करायचं. जेवढं समजेल तेवढं करा, तुमच्या फायद्याचंच आहे ते. बऱ्याच लोकांना कूड कसं वापरायचं कळत नाही, कुडंट कळत नाही, म्हणून एवढं कीर्तन ऐकवलं. अशी सिच्युएशन होती म्हणून मी ते करू शकलो नाही. आमची खूप गरिबी होती म्हणून पुढे मी जास्त शिक्षण घेऊ शकलो नाही. माझ्याकडे 10 लाख रुपये नव्हते म्हणून मला तो जॉब मिळू शकला नाही. हे म्हणण्यासाठी सगळं इथेच आहे. आय डिडंट हॅव 10 lakh rupees, so I couldn't get that job. कुडंट वापरा. रोहित, समजतंय का? हो, ठीक आहे, चला लिहून का होईना प्रतिसाद आहे तुमचा. मला आनंद आहे तुम्ही शिकताय काहीतरी, याचा तुम्हाला खरोखर फायदा होणार आहे. मी जरी तुम्हाला थोडंसं रागावून बोललो तर काही वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाहीये, तुमच्यासाठी सांगतोय मी. मला जर वाटलं मी सगळं एक्सप्लेन करून मोकळा होऊन गेलो असतो, बरोबर आहे की नाही? मला वाटलं मी सगळं 1-2-5 मिनिटांमध्ये फाड 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 एक्सप्लेन, मला येतं सगळं ते. माझी कळकळ काय तुम्हाला आलं पाहिजे म्हणून चाललंय ना सगळं हे ना. या सगळ्यांवर कमांड करा चांगली आणि मग मला भेटायला तुम्ही या 1-to-1 क्लासमध्ये, मग या ऍडव्हान्स कोर्सला. मग आपण फक्त इंग्लिश टू इंग्लिश बोलता आलं पाहिजे आपल्याला. फक्त इंग्लिश टू इंग्लिशचे कम्युनिकेशन्स असतात, फक्त प्रिपरेशन्स आणि फक्त इंटरव्ह्यूची तयारी. पण त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला माहित पाहिजे ना काय बोलायचं असलं काय बोलायचं, म्हणून हा कोर्स आहे. ओके, हा, चला थांबूया तिथे, उद्याला भेटूयात. हा, चल बाय, बी ब्लेस्ड.